त्या शहराकडे नोकरीला असतोय. माझी बायको इथं गावाकडेच असते. आता घरापासून लांब राहिल्यामुळं मी जरा चुकीच्या मार्गाला लागलो होतो. आता तुम्ही एड्स बद्दल माहिती दिली ना, तेव्हा मी धास्तावलोच बघा. अहो मला बियो रोग झाला असेल तर मी काय करावं? हे बघ, जे झालं ते झालं. आता सर्वात प्रथम तू तुझी आणि तुझ्या बायकोच्या रक्ताची तपासणी करून घे. त्यानंतर तुझे संबंध हे आता फक्त तुझ्या बायकोशीच ठेव, तेही निरोध वापरूनच. अहो पर मी आता ते कंदीबी वापरलं नाही. मला जरा त्याच्याबद्दल माहिती सांगता का भाऊ? कंडोम विकत घेताना पासून आपण सगळ्यात महत्वाची काळजी घेतली पाहिजे. त्यावर नमूद केलेली तारीख पाहायची. मुदतबाह्य कंडोम घ्यायचे नाहीत. कंडोमचं पाकिट उघडताना नखांनी ते फाटणार नाही याची काळजी घ्यायची. कंडोमचं टोक चिमटीत धरून त्यातली हवा काढून टाकायची आणि कंडोम शिश्नावर बसेपर्यंत समोरचं टोक चिमटीत धरून ठेवायचं. ते कंडोम वापरल्यामुळं काही त्रास बिरास होतो का? नाही. चांगल्या प्रतीचा कंडोम हा वंगणयुक्त असतो, त्यामुळं त्रास अजिबात होत नाही. बर. बाजारात ठिपके असलेला, बाहेरचं आवरण खरबडीत असलेला, पट्टे असलेले कंडोम उपलब्ध आहेत. फिरतीच्या व्यवसायात असलेल्या व्यक्तींना असुरक्षित लैंगिक संबंधाचा धोका जास्त असतो आणि म्हणूनच प्रवरा मेडिकल ट्रस्ट प्रोजेक्ट एरियात ट्रक ड्रायव्हर आणि स्थलांतरित ऊसतोड कामगारांना एड्सवरील व्हिडिओ फिल्मद्वारा तसेच प्रत्यक्ष माहिती सांगून एड्स बद्दल जनजागृती केली जाते. या प्रकल्पाअंतर्गतच गावागावात जाऊन कुटुंब शिक्षण देतात आणि पथनाट्यातून एड्स बद्दल जनजागृतीही करतात. एड्स हा रोग कशामुळे होतो हे आतापर्यंत आपण पाहिलं. आता आपण पाहूया एड्स हा रोग कशाने होत नाही. हस्तांदोलन, खोकल्यामुळे, शिंकण्यामुळे, मिठी मारल्यामुळे, एकाच तलावात अनेक जण पोहल्यामुळे, एकच फोन वापरल्यामुळे, सार्वजनिक संडासाचा वापर केल्यानं, एकत्र आंघोळ केल्यानं, अश्रूमुळे किंवा पाळीव प्राणी, कीटके, डास, ढेकून चावल्यामुळे, एकत्र भोजन केल्यामुळे HIV संसर्ग होत नाही. 86 साली भारतात एक एड्सग्रस्त होता तर 2001 साली ती संख्या 38 लाख एवढी झाली. एड्स संसर्गाचे प्रमाण मातेकडून बालकाला 1.8%, रक्त संक्रमणाद्वारे 4%, शिरेवाटे मादक द्रव्य घेतल्याने 4.2% आणि असुरक्षित लैंगिक संबंधामुळे 82.6% एवढे आहे. वयोगटानुसार एड्सची लागण 15 वर्षाखालील मुलांमध्ये 3% एवढे आहे. 15 ते 30 वर्ष 43%, 30 ते 45 वर्ष 40%, 45 ते 60 वर्ष 12%, तर 60 वर्षावरील वयोगटात 2% एवढे आहे. HIV एड्स बद्दल प्रवरा मेडिकल ट्रस्ट प्रोजेक्ट एरियात 22 जून 2000 पूर्वी असलेली जनजागृती किशोरवयीन आणि तरुण मुलांमध्ये 20% एवढी होती. शिक्षक आणि शिक्षित प्रौढांमध्ये 32% एवढी होती. तर 22 जून 2000 ते 22 जून 2001 नंतर किशोरवयीन व तरुण मुलांमध्ये ती 87% एवढी झाली आणि शिक्षित व शिक्षित प्रौढांमध्ये 90% जनजागृती झाली. HIV साथ झपाट्यानं आपल्या देशात पसरते आहे. पुरुष, स्त्रिया, तरुण तरुणी त्याला बळी पडत आहेत. या रोगापासून संरक्षण आपल्या सर्वांच्या कृतीवर अवलंबून आहे. एड्स या रोगास समजून घेतल्यास आपण आपलं कुटुंब, परिसर, गाव, राज्य आणि देश एड्स मुक्त ठेवू शकतो आणि आपलं गतिमान आयुष्य सुखा समाधानानं जगू शकतो. जगराहाटी चालू द्या, रीती भाती बदलू द्या, मन मोकळे डाकळे होऊ द्या.
मना